वेलकम बैक टू एलियानास किचन। तर आज आपण मस्तपैकी हलवा मच्छी फ्राय बनवणार आहोत, पण तेही एका वेगळ्या ट्विस्टने बनवणार आहोत। नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे, पण त्या अगोदर अगदी सोप्या पद्धतीने मच्छी साफ कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मच्छी साफ कशी करायची ना हे मला माझ्या मिस्टरांनी शिकवलेलं आहे। तर अशाच प्रकारे आमच्या घरी मच्छी साफ केली जाते, एकदम सोपी पद्धत आहे। तर कैचीच्या मदतीने काय करायचं ना की सर्व पंख वगैरे पहिले कापून घ्यायचे आहे। तर मच्छी साफ करताना मोरली किंवा विळीची गरज लागत नाही, कैचीने पटापट ही मच्छी साफ करून होते। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे पंख आणि जे कल्ले आहेत ते कापून घेतलेले आहेत। नंतर डोक्याचा जो भाग आहे त्यामध्ये अशी कैची घुसवायची आणि ह्याचे वरचे जे हे आपण कवर म्हणू शकतो डोक्याचं, ते कापून घ्यायचं आहे। पहा अशा प्रकारे हे कल्ले उडवल्यानंतर आतमध्ये असं बोट घालायचं आणि पोटातील सर्व घाण एकाच टायमाला बाहेर निघते, तुम्ही पाहू शकता। आणि अशा प्रकारे एक 5 ते 7 मिनिटांमध्येच आपली मच्छी ही साफ करून झालेली आहे। अशा पद्धतीने ना तुम्ही कोणतीही मच्छी एकदम सोप्या पद्धतीने साफ करू शकता। आता काय करायचं आहे की ही मच्छी आपल्याला नळाखाली छान धुवून घ्यायची आहे। तर पोटातली सर्व घाण काढलेली आहे। आता नळाखाली खळखळ पाण्यामध्ये स्वच्छ ही मच्छी धुवून घ्यायची। एकदा कट केल्यावर देखील आपल्याला धुवायची आहे, पण आता ही धुणं गरजेचं आहे। त्यानंतर धारधार चाकूने तुम्हाला हवे तसे याचे पीसेस करून घ्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली मच्छी या ठिकाणी साफ करून झालेली आहे। पहा मस्त पीसेस पडलेले आहेत। तर आता काय करायचं की ह्या पीसेसला आपल्याला एक लिंबाचा रस लावून घ्यायचा आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत मॅरिनेशनसाठी अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। एक अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे ना ही मच्छीला छान चव येते, चटपटीत लागते। त्यानंतर 1 चमचा कच्चं तेल घालायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर या मसाल्यामध्ये जे आपण लिंबू लावून ठेवलेले पीसेस होते ते मी धुवून घेतले, पाणी काढून घेतलं आणि हे पीसेसला हा मसाला छान लावून घेतलेला आहे। आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी आता ही मच्छी बाजूला ठेवायची। एक 20 मिनिटांनंतर एका वाटीमध्ये मी एक अंड फोडलेलं आहे आणि बाजूला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हाच एक तो ट्विस्ट आहे ज्यामुळे ही मच्छी एकदम वेगळ्या चवीची लागते, कुरकुरीत होते। एकदा ह्या पद्धतीने ना नक्की ट्राय करून पहा। तर प्रत्येक पीस असा अंड्यामध्ये घोळवायचा आणि तांदळाच्या पिठामध्ये बुडवून बाजूला ठेवायचा। यामुळे ना हे जे मच्छीचे पीस आहेत ना ते छान खाण्यासाठी टेंडर ज्युसी लागतात आणि वरचं कवर एकदम कुरकुरीत बनवून तयार होतं। तर आता मच्छी सर्व कोट करून झालेली आहे। एका पॅनमध्ये फक्त 2 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक मच्छी सोडून घ्यायची आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर ही दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत ही फ्राय करून घ्यायची आहे। तर हे पहा, आत्ताच तुम्हाला दिसत असेल की किती ह्याचं कोटिंग कुरकुरीत झालेलं आहे। एक 5 मिनिटांमध्ये काय करायचं, आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मध्यभागी ठेवून छान परतवून घ्यायचा। त्यामुळे या मच्छीला लसणाचा आणि मिरचीचा छान फ्लेवर येतो आणि हे मिरची आणि लसूण खाण्यासाठी देखील खूप टेस्टी लागतात। तर अशा प्रकारे आपली कुरकुरीत हलवा मच्छी फ्राय तयार झालेली आहे। एकदम डिलिशियस, टेम्पटिंग आणि एकदम टेंडर ज्युसी अशी ही मच्छी फ्राय एकदा नक्की करून पहा। या ठिकाणी मी एकदम सोप्या पद्धतीने मच्छी साफ कशी करायची हे देखील दाखवलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।